नमस्कार मित्रांनो. आज आपण स्टार्ट करणार आहे एक इम्पॉर्टंट टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 22चा रूल. आता डिव्हिजिबल बाय 22चा रूल म्हणजे काय असतो, की जसं की 22 जो आहे, 22 हा 2 नंबर्सचा फॅक्टर्स आहे, म्हणजे 2 आणि 11चा. ठीक आहे. बघा आता इथे मी थोडं साईडला येतो याला इथे, म्हणजे तुम्हाला हा पहिले रूल समजून सांगायचा आहे. 22 हा फॅक्टर आहे 2 नंबर्सचा 2 आणि 11चा. आता आपल्याला माहीत आहे की 2चा डिव्हिजिबिलिटी रूल काय असते, की लास्टचे डिजिट आपल्याला 0, 2, 4, 6, 8 हे असले पाहिजे, तरच तो नंबर काय असणार, 2चा डिव्हिजिबल असणार. आणि 11चा रूल आपल्याकडे काय आहे, की ऑड प्लेसेस आणि इवन प्लेसेस यांचं डिफरन्स काय आलं पाहिजे, 0 किंवा 11चा मल्टिपल म्हणजे 11, 22, 33 असे हे नंबर आले पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, की हे रूल्स शिकताना आपल्याला मागचे रूल्स जे आहे हे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. पहा याच्या बेसिसवर आपण एक क्वेश्चन घेऊ, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक जो आहे हा बरोबर समजून जाईल. ठीक आहे. पहा समजा इथे मी एक क्वेश्चन घेतला फॉर एक्झाम्पल इथे, की 7986 मी हा एक नंबर घेतला. आता हा नंबर जो आहे बघा 7, 9, 8 आणि 6 ह्या नंबरमध्ये आपल्याला पहिले काय करायचं आहे, की चेक करायचं की हा नंबर 2चा डिव्हिजिबल आहे का नाही आहे. दिलेला नंबर हा 2चा डिव्हिजिबल आहे, कारण की लास्ट डिजिट काय आपल्याकडे हा 6 आहे. ठीक आहे. म्हणजे हा नंबर झाला तुमचा डिव्हिजिबल बाय 2 झाला, बिकॉज याचं लास्ट डिजिट आपल्याकडे दिलेलं आहे किती, 6. ठीक आहे. 6 आहे, म्हणजे हा झाला 2चा डिव्हिजिबल. आता नेक्स्ट आपल्याला चेक करायचं आहे ह्या ठिकाणी, की हा 11चा डिव्हिजिबल आहे का नाही. आता 11चा डिव्हिजिबल कसा असेल, की आपल्याला यांच्या ऑड प्लेसेस आणि इवन प्लेसेसचं समचं डिफरन्स काढायचं आहे. आता ऑड प्लेसेस कोणते आहे बघा, हा फर्स्ट प्लेस म्हणजे ऑड प्लेस, इवन प्लेस, ऑड प्लेस, इवन प्लेस. ऑड प्लेस तर पहिले आपण इथे ऑड प्लेसेसची सम करून घेऊ. ऑड प्लेस कोणता आहे, 7, नंतर आहे 8 है ना, यांचं डिफरन्स घ्यायचा आहे इवन प्लेससोबत. इवन प्लेसचा नंबर आहे 9 आणि इथे आहे 6. ठीक आहे. आता दोघांचं 7 + 8 15, 9 + 6 15, 15 - 15 काय भेटणार तुम्हाला, 0. डिव्हिजिबल बाय 11चा रूल. डिव्हिजिबल बाय 11चा रूल काय असतो हे ठिकाणी, की आपल्याला यांचं ऑड प्लेसेस आणि इवन प्लेसेसचं समचं डिफरन्स हा एक तर 0 पाहिजे किंवा मल्टिपल ऑफ 11 पाहिजे. आता बघा 0 तुम्हाला भेटलं ह्या ठिकाणी, म्हणजे दिलेला नंबर जो आहे 2986 हा झाला काय, 11चा डिव्हिजिबल, 2 आणि 11चा डिव्हिजिबल झाला. आता 2 आणि 11चा डिव्हिजिबल आहे, म्हणजेच दिलेला नंबर हा झाला 22चा डिव्हिजिबल. ओके. बघा आता इथे समजा अजून एक क्वेश्चन जर घेतला इथे, 893002. ठीक आहे. ह्या नंबरला आपण चेक करू सेम तसंच. हा बघा आता हा नंबर जो आहे हा नंबर डिव्हिजिबल बाय 2 आहे. का बरं, कारण की याचा लास्ट डिजिट तुमच्याकडे आहे दिलेलं 2, त्याच्यामुळे हा नंबर झाला तुमचा 2चा डिव्हिजिबल झाला. पण आत्ता यात बघायचं आहे की हा नंबर 11चा डिव्हिजिबल आहे का नाही आहे. डिव्हिजिबल बाय 11 हा आहे का नाही आहे हे चेक करायचं आता. ठीक आहे. आता डिव्हिजिबल बाय 11चा रूल काय असतो आपल्याकडे, की हा जो नंबर जो दिला तुम्हाला, ह्या नंबरचे ऑड प्लेसेस आणि इवन प्लेसेस काढायचे. बघा आता तुमच्याकडे हा जो आहे नंबर 893002 या नंबरचे ऑड प्लेसेस, हा 8 झाला ऑड प्लेस, 3 झाला ऑड प्लेस, 0 झाला ऑड प्लेस, नंतर इवन प्लेस. इवन प्लेसचा नंबर आहे 9, नंतर हा 0 आणि हा 2. हे झाले इवन आणि ऑड प्लेसेसचे नंबर झाले. पहिले आपण ऑड प्लेसेसच्या नंबरची सम करू. ऑड प्लेसेसचे नंबर काय काय दिले तुम्हाला या ठिकाणी, 8 + 3 + 0. ठीक आहे. याचं आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे कोणासोबत,
इवन प्लेसेसच्या नंबरच्या सोबत. इवन प्लेसेसचे नंबर तुमच्याकडे काय आहे 9, नंतर दिला 0, नंतर दिला लास्टला नंबर दिला 2. ठीक आहे. आता इवन आणि ऑड प्लेसेसच्या नंबरची सम 8 + 3 11, 11 + 0 11 मायनस याचं पण तुम्हाला सम काय भेटणार 11. आता 11 - 11 काय भेटला आन्सर तुम्हाला 0. म्हणजे ह्या ठिकाणी आपण काय चेक केलं की दिलेला नंबर हा 2चा पण डिव्हिजिबल आहे आणि 11चा पण डिव्हिजिबल आहे. म्हणजेच हा नंबर जो आहे 893002 हा नंबर होतो आहे ह्या ठिकाणी डिव्हिजिबल 22चा पण. ठीक आहे. तर असा हा आपला एक व्हिडिओ होता डिव्हिजिबल बाय 22च्या बद्दल, ज्यात आपण रूल बघितला होता डिव्हिजिबल बाय 2, दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 2 ॲज वेल ॲज बाय 11. तुम्हाला जर हे रूल्स एक वेळा चेक करायचं आहे तर मागचे आपले व्हिडिओ जे आहे झालेले ते एक वेळा चेक करून घ्या. 2 आणि 11चा रूल कसं केलं काय केलं तसं मी इथे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.